नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची उद्या पहिली जाहीर सभा। नाशिकमधून प्रचाराला सुरुवात करणार अनंत कान्हेरे मैदानावर ठाकरे बंधूंची उद्या पहिली जाहीर सभा। दक्षिणेकडील मतं मिळवण्यासाठी भाजपची नवी रणनीती। दक्षिण भारतातील बडे नेते आणि अभिनेते मुंबईमध्ये करणार प्रचार। मालाड पश्चिम धारावीमध्ये करणार प्रचार। स्थानिक दाक्षिणात्य मतदारांशी भाजप नेते संवाद साधतील। नवी मुंबईमध्ये परिवर्तनाची लाट आल्याशिवाय राहणार नाही। आपला अजेंडा विकासाचा आहे, त्यांचा अजेंडा स्वार्थाचा। नवी मुंबईतील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गणेश नाईक यांच्यावर निशाणा। किशोरी पेडणेकरांकडून निवडणूक आयोगाची फसवणूक। कोविड घोटाळा करणाऱ्या किशोरी पेडणेकरांना उमेदवारी। भाजप नेते किरीट सोमय्यांची किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका। मुंबईतील महापालिका रुग्णालयांच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडला। भाजपची सत्ता आली तर सगळ्याचं खासगीकरण होईल। ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीमधून उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। सचिन खरातांची निवडणुकीमधून माघार। कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही, मला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत, खरात यांचं वक्तव्य। पुण्यामध्ये तडीपार गुन्हेगार माजी आमदार अनिल भोसले निवडणूक प्रचारात। भाजप उमेदवार रेश्मा भोसलेंच्या प्रचारासाठी मतदारसंघामध्ये दौरे। काँग्रेसचे उमेदवार राजू पवार यांचा आरोप। पुण्यामधील शिंदेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक। काळेपढळ परिसरामधली घटना। हल्ल्यामध्ये प्रभाग 41 मधील शिवसेनेच्या उमेदवार सारिका पवार किरकोळ जखमी। फोडाफोडीचं राजकारण 2014 नंतर आलं। लोकांनी कुणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न निर्माण झाला। सत्ता मिळवताना महाराष्ट्राची लूट झाली। विजय वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा। शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा मातोश्रीवर प्रचार। सुमित वजाळेंकडून मातोश्रीवर प्रचार। सांगली महापालिकेच्या मैदानामध्ये प्रचारासाठी चक्क वासुदेव अवतरले। प्रभाग 17 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराकडून पारंपरिक पद्धतीने प्रचार।